कवळीची काळजी कशी घ्यावी? कवळीची काळजी हा खूप महत्वाचा विषय आहे. कवळी हा आपला अवयव नाहीये, हा एक प्रोस्थेसिस आहे, म्हणजे बाहेरनं दिलेला एक भाग. चक्क प्लास्टिक असंच मी त्याला म्हणते. पॉलिमिथाइल मिथॅक्रिलेट असं एक मोठं नाव त्याला असलं तरी ते प्लास्टिकच आहे. आणि प्लास्टिक हे ज्याप्रमाणे खराब होतं काळानुरूप, तशी ही कवळी तुमच्या तोंडात असते कायम. त्याला लाळ कायम त्या कवळीच्या संसर्गात असते. त्याच्यानंतर वेगवेगळे जंतू, तोंडात लक्षावधी जंतू असतात ते असतात. काही काही वेळेला फंगस असतो. तोंडात जे पदार्थ आपण खातो त्याचे उरलेला जो रेसिड्यू असतो तो पण त्या कवळीवर असतो. त्यामुळे ती कवळी खराबच होते. त्याच्यामुळे मी तर अगदी पेशंटला विनवून सांगते की ती कवळी तुम्ही प्रत्येक खाण्यानंतर आणि पिण्यानंतर, म्हणजे त्याच्यात चहा कॉफी ही पेय पण आली, तुम्ही ती कवळी लाईटली ब्रश करा. कवळी ब्रश करायला पेस्ट वापरू नका, मृदू साबण वापरा. म्हणजे आंघोळीचं साबण किंवा हँडवॉश तुम्ही वापरू शकता. किंवा दातासाठी क्लिनिंग एजंट्स येतात, पण दरवेळेला अशा महागड्या गोष्टी मी सांगत नाही. सर्वात सोपी गोष्ट म्हणजे मृदू साबण हीच आहे. आणि कवळी निदान दरवेळेला घासणं शक्य झालं नाही तर निदान ती धुवावी दरवेळेला खाल्ल्यानंतर, म्हणजे तोंडातले जे खाण्याचे पार्टिकल्स असतात तेही निघून जातात. कवळीही स्वच्छ होते आणि तुम्हाला पण एक स्वच्छ फील येतो. अशी जी कवळी असते स्वच्छ ठेवलेली ती जास्ती काळ टिकते.